खूप इंटरेस्टेड प्रश्न सर माझ्याकडे आला होता. एक कपल आलं होतं माझ्याकडे. त्या मुलाचे मल्टिपल मुलींबरोबर रिलेशन्स होते पहिले. तर त्यांनी सांगितल्यानंतर आता त्यांचं रिलेशन आहे ऑब्व्हियसली सर, मला वाईट नाही करायचं कुणाचं. नक्कीच मी त्याचं उत्तर त्याच्याप्रमाणे दिलं आणि नंतर तो परत आला आणि नंतर मला म्हणला की सर असं होऊच शकत नाही, मी खूप लॉयल आहे आणि 7 वर्ष अशा गोष्टी आहेत. इंटरेस्टिंग प्रश्न होता त्याचा हा. तर मला नक्कीच हा समजून सांगा की ह्या गोष्टी आल्यानंतर काय होतं, त्या गोष्टीतनं कसं कसं आहे ग्रहांतनं सांगितलं जातं आमचे मल्टिपल रिलेशनशिप झालेत. एक्झॅक्टली तुम्ही कसं ओळखलं सर, या गोष्टी मला तुमच्याकडून जाणून घ्यायच्यात. असे खूप सारे प्रश्न तिथं आले होते आणि त्यातून मग मी सांगितलं की जर माणसाचं जर तुमच्या एका याच्यावर लिहिलं गेलेलं नाही, मागच्या जन्मात पूर्व संचित कर्म म्हणलं मी, मागील जन्मामध्ये जर तुम्हाला काही गोष्टी भेटल्या नाहीयेत, जे भोगविलासता भेटली नाहीये, भौतिक सुखाकडे तुम्ही गेलेले नाहीयेत, तर नक्कीच या जन्मामध्ये तुम्हाला त्याचा आभास होणार आहे आणि त्याची पुरवठा आणि त्याची पूर्ण सगळ्या काही गोष्टी प्राप्त होणार आहेत तुम्हाला. त्या कॉम्बिनेशन मधून तुम्ही त्या गोष्टी करतायत, त्यात तुमची चूक नसून त्या गोष्टी आहेत, तिथपर्यंत त्या सांगितल्या जातात. कुंडली बघून सांगितलं जातं सर, कुंडली भौतिक सुखाची आहे की आध्यात्मिकतेकडे जाणारे हा माणूस, या 2 गोष्टी त्यातनं क्लिअर केल्या जातात.